तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे विषय काय आहे. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जिमचा विषय आहे, वर्कआउटचा विषय आहे, वजन कमी करायचा विषय आहे. बाकी काय खाते पिते ते तर सांगतेच मी मध्ये मध्ये थोडंफार, ते पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन, ते पण घेतेच आहे. पण आज जिममध्ये जाऊन काय काय पराक्रम करते पहिला दिवस धरायचा, कारण की महिना 30 दिवस बाकीचे गेले ना, मग ज्या दिवशी आपला मोठा गॅप येतो ना वर्कआउटचा, त्यावेळेस आपण पहिला दिवस धरायचा असतो. तिथून पुढे 7-8 दिवस, 7 नाही 4-5 दिवस, म्हणजे 4 ते 5 दिवस साधं हलका हलकं काहीतरी थोडंफार करायचं असतं, कारण की खूप जास्त बॉडी पेन होतं. आणि नंतर मग रुटीनमध्ये आलं की मग आपण कितीही करू शकतो, त्याला काही लिमिट नाही. चला, जेवढं करू तेवढं चांगलंच आहे. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ शूट करते लॉंग, कारण की झालं असं की मला जिमला जायचं आणि जिम चालू करायची आहे. तर म्हटलं चला आजच्यापासूनच, म्हणजे ते रुटीनचंच दाखवते तुम्हाला आजचं आपलं जे जिमचं आहे ते, आणि डेली रुटीन पण. तो व्हिडिओ मी टाकला होता 8 दिवसापूर्वी, त्याला 8 दिवस झाले. त्याच्यानंतर ना माझी थोडी तब्येत खराब होती, माझा हात हा आहे ना तो दुखत होता. म्हणजे आता म्हटलं जाऊ दे, मग तो बरा होईपर्यंत मध्ये मध्ये तो ना अवघडल्यासारखं होत होता. मान कशी आवटाळल्या जाते तसं माझा हात दुखत होता, अवघडल्यासारखं झालं होतं. ह्या हाताला खूप त्रास होत होता, म्हणून मला काही जिमला जावंशी वाटत नव्हतं. तशी आर्यनची स्कूल चालू झाल्यापासूनच मला जिमला जायचं होतं, म्हणजे 8 दिवस झाले. म्हटलं त्याला सोडलं की मग त्या वेळात होऊन जाते जिम, नाही का. पण मग म्हटलं जाऊ दे. तर महिनाभर मी सुट्टी याच्यासाठी घेतली होती. म्हणजे मी आधी जिम करत होते, महिनाभर सुट्टी मी मध्ये गॅप घेतला, कारण की आहे ना खूप जास्त ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये जिम करावीशी वाटत नव्हती, म्हणून सुट्टी घेतली होती. आता पाऊस यायला लागलाय, वातावरण छान झालंय, तर म्हटलं चला आता काय खडा करायचं नाही. आणि किती दिवस घरात बसणार ना, आणि घरात बसून बसून विचार करून करून आहे ना खूप वजन वाढलं होतं. आणि मला अजून एक बोलायचं, एक म्हणजे मी असं ठरवलं होतं की जरी जिमला मी 1 महिनाभर गेले नाही तर मी घरी वर्कआउट करेन. पण घरी अजिबात वर्कआउट होत नाही. मी एकही दिवस प्रयत्न केला नाही. 1-2 वेळेस काय प्रयत्न केला असेल, पण माझी इच्छाच झाली नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की जिमच बेस्ट आहे, तिथंच व्यायाम करायचं, काय करायचं ते करायचं, घरी काहीच होत नाही. म्हणून चला, तर आजपासून तुम्हाला सगळे जिमचे व्हिडिओज पाहायला मिळतील. लॉंग व्हिडिओमध्येच बघायला भेटेल, शॉर्टमध्ये मी काही टाकणार नाही आहे. बघन टाकलं तर थोडंफार. आणि हा पुढचे केस जरा माझे वाढले होते म्हणून ते कट केले, ते जरा जास्त डोळ्यावर यायला लागले, पण छान दिसतं, नवीन लुक पाहिजे नाही का. चला जिममध्ये गेलं बाकीच सांगते. 1 महिनाभराच्या गॅपनी मी जिममध्ये आले. आज पहिलाच दिवस असं समजायचं. थोडंसं आहे ना बघितलं, व्हिडिओ काढले, छान वाटत होतं. समोरून आहे ना जी आहे ना ती लाईट लावली नवीन, थोडं चेंजेस केलं म्हणून खूप भारी वाटत होतं. आणि व्हिडिओज आणि फोटोज पण खूप भारी येत होते. जिममध्ये गेलं की स्वतःला बघायला भेटतं, स्वतःला वेळ भेटतो. नाहीतर आपण स्वतःला आरशात नीटनाटकं बघत सुद्धा नाही लेडीज, कामाच्या गडबडीत, बरोबर ना. आता महिनाभराच्या गॅप नंतर लगेच काय करणार ना, जिममध्ये येऊन लगेच तर वजन वगैरे उचलू शकत नाही, किंवा जे डे वाईज असतं ते पण करू शकत नाही. म्हणूनच ना इथं ट्रेडमिलवरती 10-15 मिनिटं चालूया म्हटलं. जास्त वेळ नाही, पण 10-15 मिनिटं. 5चा स्पीड लावला होता. लेवल सुद्धा 2ची ठेवली होती, फ्लॅटच ठेवली होती. जास्त काय म्हणजे हाईटला नव्हती लावली, कारण की मग लगेच पाय थकून जातात म्हणून. फक्त 12 ते 15 मिनिटं चालणार होते. आता 10-15 मिनिटं माझं चालून झालं. त्याच्यानंतर म्हटलं थोड्या वेळ 2 मिनिटं आराम करते. 2 मिनिटं आराम केल्याच्या नंतर लगेच शेजारी दुसरी मशीन आहे, जी क्रॉस चॅनल आहे. ती मशीन खूप छान आहे. मांड्या आणि खूप लवकर कमी होतात. म्हणजे असं नाही की 15 दिवसात, महिनाभरात, असं नाही. तुम्ही कंटिन्यू आले ना आणि कंटिन्यू ह्या गोष्टी केल्या ना वेळ देऊन, म्हणजे जिममध्ये तर खूप मशिनरी आहेत. आता प्रत्येकालाच म्हणजे आपल्याला करायला पाहिजे असं काही नाही. आपल्या बॉडीसाठी जे गरजेचं आहे ते करायला पाहिजे. जसं की ट्रेडमिलवरती 20 मिनिटं 25 मिनिटं चाललं पाहिजे, तसं तो एक तास चालतात. पण एवढं पण काय होत नाही, मग तेवढा वेळ पण पुरत नाही. एवढी काही गरज नाही आहे, पण निदान 20-25 मिनिटं तरी चालायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि बघू शकता, मग म्हटलं चला हे क्रॉस चॅनल करूया. आता याला सुद्धा आहे ना आपण जड म्हणजे हेवी लावू शकतो, लेवल लावू शकतो, जशी 5ची 10ची, जेणेकरून ते खूप असं आहे ना जड जातं चालवायला. हलकं चालवल्याचा काहीच फायदा होत नाही, जास्त जड म्हणजे जास्त जड वाटलं पाहिजे म्हणून. तर 5ची 6ची लावली होती मी काहीतरी. आता मी हे केल्याच्या नंतर थोड्या वेळ परत रेस्ट केला. म्हटलं चला थोड्या वेळाने मग अजून काय करायचं ते करूया, कारण की एकदमच नाही का सगळं केलं ना की दुसऱ्या दिवशी खाडा होऊ शकतो. आपण एका दिवशी खूप जास्त करतो आणि दुसऱ्या दिवशी खाडा होतो. मग बाकीचं केलं, पण शूट करायला जमलं नाही, कारण की माझ्याकडं हे नव्हतं, ट्रायपॉड नव्हता. मग मी खाली बेली फॅटसाठी जे करत होते ना, त्यावेळेत म्हटलं थोडासा घेऊया, तुम्हाला दाखवूया. काय करतो ते महत्त्वाचं नाहीये, तुम्ही काय करता ते महत्त्वाचं नाहीये, करायला महत्त्व आहे तसं म्हणायचं. तुम्ही काही पण करा, पण करा, बॉडीची हालचाल करा, अंगाची हालचाल करा. आता मी एवढं सांगते, पण महिनाभर मी घरामध्ये काहीच केलेलं नाहीये, म्हणूनच मला एवढं वाईट वाटत होतं ना. पण माझं वजनही वाढलेलं नाहीये आणि माझं म्हणजे काहीच बदल झालेला नाहीये. का कसं, आणि ते पुढे सांगते तुम्हाला. कंटिन्यू 1 महिना गॅप घेऊन सुद्धा माझ्या वजनामध्ये फरक पडला नाही जास्त, कारण की मी वाढू पण दिलेलं नाहीये. असं नाही की जिम सोडलं की वजन वाढतं, ते माझ्यासोबत झालेलं आहे बरं का. एकदा जिम लावल्याच्या नंतर माझं वजन खूप जास्त वाढलं होतं, जे की असं नॉर्मल असते तर वाढलं नसतं, बरोबर आहे.
पण त्यावेळेस मला जिम करणं पण गरजेचं होतं, कारण की मी खूपच बारीक म्हणजे वीक दिसत होते. जरा स्ट्रॉंग दिसलं पाहिजे, मसल्स छान दिसले पाहिजे, उगच असं लटकळल्यासारखं दिसलं नाही पाहिजे म्हणून लावली होती. पण त्याच्यानंतर परत सोडल्याच्या नंतर मोठा गॅप झाला होता 2-2.5 वर्ष, म्हणून परत वाढली होती, खूप जास्त वाढली, जवळजवळ 10-15 किलो मी जास्त वाढली. आज पहिलाच दिवस आहे म्हणून एवढं काही वर्कआउट केलेलं नाहीये, नॉर्मल जे होतं ते सगळं केलं जेणेकरून एक सुरुवात होईल म्हणून. तर चला तुम्हाला आता वजन करून दाखवते. आमच्या जिममध्येच वजन काटा आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपण रोजही करू शकतो किंवा एका दिवसाआड पण करू शकतो. आता माझं जिम झाल्याच्या नंतर, माझं वर्कआउट झाल्याच्या नंतर माझं वजन एवढं आहे. सकाळी थोडं कमी होतं, पण नंतर थोडं वाढल्यासारखं दिसतं आणि मोबाईल पण होता हातामध्ये, मग किती आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तर आता मला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून जवळच ना मग स्टोअरमध्ये गेले होते. जे आपलं थोडंफार काय असतं ते डेली आपल्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी त्या थोड्याफार घेतल्या. नंतर घरी आले, कारण की घरी आल्याच्या नंतर आहे ना मला मग भूक लागली होती, तर मग मी ना 4 बदाम खाल्ले. बाकीचं लगेच मला खायला काही नव्हतं म्हणून मी 4 बदाम. घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले, थोड्या वेळ बसले. काय नाव याच्यावर? लव्हेंडर. वाव, लव्हेंडर. हा, वाचले भारी. तसं मी पावडर लावत नाही, नॅचरल स्किन आहे, अजिबात पावडर लावत, नाकाला पावडर लावलं. आपण कोणीच पावडर लावत नाही, तू मी नाही लावत, पप्पा लावतात फक्त ना. काय ते दाखव, काय नाही दाखव खायचं काय. सॉरी, उलट. आता जिमवरून आल्याच्या नंतर काय खाणार ना म्हणून इथं अंडे उकडायला ठेवले होते. आज बुधवार आहे म्हणून अंड्याचं ऑप्शन होतं. इतर वेळेस जर वार म्हणजे गुरुवार असेल तर मी खात नाही, सोमवार असेल तर खात नाही, असे वार पाळले जातात म्हणून मग मी त्या वारी काय अंडे खात नाही. इथं सगळं कडधान्य भिजू घातलं होतं सकाळी. किचन वाटा थोडासा तुम्हाला खराब दिसत असेल, कारण की सकाळी आर्यनला टिफिन दिला होता, माझा नाश्ता झाला होता, त्यावेळेस ते क्लीन केलं नव्हतं कारण की मला वेळ पुरला नव्हता म्हणून ते राहिलं होतं. सकाळी खूप घाई गडबड असते, इतर पण कामं असतात, देवपूजा म्हणा, थोडेसे कपडे पण जास्त होते, ते पण सकाळ सकाळ धुवून टाकले. आता हे जे काळे चणे भिजू घातलेत ना ते आधीमध्ये असे कच्चे खाण्यासाठी, जेव्हा पण भूक लागेल ना तेव्हा खाण्यासाठी. झाल्याच्या नंतर पटकन गार पाण्यामध्ये टाकले आणि लगेच सोलून घेतले आणि म्हटलं चला पटकन खाऊया, कारण भूक जास्त लागली होती. सकाळी मी नाश्त्याला काय केलं होतं ते थोडं पुढं सांगते तुम्हाला. इथं बघू शकता 4 अंडे घेतले, थोडीशी आपली घरची चटणी असती म्हणजे नाही का, हिरव्या मिरच्याची आणि शेंगदाणे घातलेली, तेवढंच आहे, जास्त काय त्याच्यामध्ये नाहीये. कांदा पण आहे त्याच्यामध्ये आणि मस्त कोथिंबीर टाकली अंड्यावर, तिखट मीठ टाकले, काळे चणे सुद्धा घेतलेत आणि असं खाल्लं ना मग असा अंड्याचा वास येत नाही. कारण की मला ना जेव्हापासून आर्यन झालाय ना तेव्हा वासाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. डिलिव्हरीपासून मला आता वासाला खूपच म्हणजे कशाचा पण वास येतो, त्याच्यामुळे ना अंड्यांचा सुद्धा येतो. पूर्ण वाटीवर खाल्लंय मी हरभरे, मग संपवलंय. आता एवढं उरलंय. कारण 4 अंडे होते, 4 अंडे म्हटले मी किती खाल्ले असते, 3 भाग उरले. म्हणजे किती अंडे खाल्ले मी? 2, 1 नाही 2, 3, 5. 2 आणि अर्ध. तू एक खाऊ शकते, पण एवढं तुला बसू, कारण की मला उलटीच येईल. मी जेव्हा अंडे उकडत होते तेव्हा आर्यनला बोलले होते तू खाणार आहे का म्हणून, त्यांनी काहीच रिप्लाय केला नव्हता. पण जेव्हा ते असं मस्त सजवून मी घेतलं होतं त्याच्यावरती म्हणून त्याची पण इच्छा झाली होती, म्हणून तो म्हटला मी एखादं खाईल म्हणून. पण मी त्याला 3 भाग ठेवले, म्हणजे मी 2.5 अंडं खाल्लं. आता तर 2-3 खायला पाहिजे. 2-3 म्हणजे 2 तर जातात मला, पण 3-4 पर्यंत होत नाही. तेवढं व्हायला पाहिजे दिवसभरामध्ये. 3-4 अंडे आपण खाल्लेच पाहिजे, खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण किचन वाटा क्लीन केला, सगळे भांडे घासले. आता किचनमधलं सगळं काम झालं होतं, फक्त माठामध्ये पाणी भरायचं राहिलं होतं. म्हणलं ते पण पटकन भरून घेऊया. मग इथं आहे ना हंडा पाण्याला लावला, म्हणजे नाही का नळाखाली लावला होता. इकडचं प्यायचं पाणी आहे आणि तिकडचं वापरायचं पाणी आहे. तेवढा हंडा भरतोय. म्हटलं चला तुम्हाला थोड्या वेळ सांगते काहीतरी. तेवढ्यात आहे ना बाहेरून गाड्यांचा खूप आवाज येत होता, म्हणून मला वरतून आहे ना व्हॉइस ओव्हर करावा लागला. डायरेक्ट मला काय बोलता म्हणजे आलं होतं, पण ते मी सगळं म्यूट करून टाकलं होतं. आता मी इथे हेच बोलत होते की किचनमधले तर सगळे कामं आवरले, त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही. माझ्याकडे भरपूर असा वेळ आहे आणि आता दिवसभर काय बाकीचे कामं करत राहायचंय आपल्याला. पुढचं पण तुमच्यासोबत आहे ना खाण्यापिण्याच्याच गोष्टी शेअर करणार आहे. बघू शकता थोड्या वेळ आराम केल्याच्या नंतर आहे ना 4-4:30ला मला फ्रेश व्हायचं होतं. त्यावेळेत मी मस्त अशी फ्रेश झाले. दिवसभर मी काही झोपलेले नाहीये आणि त्याच्यानंतर मग आता सकाळी कपडे वगैरे धुतले होते, त्याच्यामुळे भांड्याचं त्याचं टेन्शन, कपड्याचं काहीच नव्हतं. आता सगळं किचन वाटा सुद्धा एकदम क्लीन होता. आता फक्त मला आहे ना इथं थोडंसं माझ्यासाठी आहे ना ब्लॅक कॉफी बनवायची होती, पण त्याच्या आधी मस्त असे केस विंचरले, छान अशी मोठी वेणी घातली. बघू शकता तुम्हाला दिसेलच माझी खूप मोठी वेणी येते, पण तेवढे दाट केस नाहीये. आता जो पावडर आणला होता ना तोच मला लावून बघायचा होता. त्याचा वास तर एवढा भारी होता आणि फ्रेश वाटत होतं, माहितीये का, खूप छान वाटत होतं. मी तर कधीच पावडर लावत नाही. जो पण लावला असेल तो 10वी-12वी पर्यंत पॉन्ड्स पावडर आणि फेअर
फेअर अँड लवली लावायची, त्याने अजूनच काळं तोंड व्हायचं. आधी मी खूप काळी होते डार्क, पण आता तसं नाही आहे. आता मला मी काहीच लावत नाही, नॅचरल स्किन आहे अजिबात माझ्या चेहऱ्यावरती. मी समोरून जरी बघितलं ना तरी तुम्हाला मी तशीच दिसणार आहे. इथं पावडर लावल्यामुळे माझं तोंड खूप वाईट दिसत होतं. मला असं वेगळं वाटत होतं, मान वेगळी आणि तोंड वेगळं. पण तसं माझं इतर वेळेस काय असायचं की मी क्रीम पावडर अजिबात लावत नाही. जेव्हा पण मेकअप करेन ना तेव्हा थोडंफार काय लावण ते लावण, फाउंडेशन पावडर वगैरे म्हणा किंवा काय कॉम्पॅक्ट पावडर म्हणा, तेवढंच थोडंफार लावते. पण इतर वेळेस तर मी काहीच लावत नाही. आता वेणी बघू शकता, कमरेपर्यंत वेणी पडती, पण तेवढे काही दाट केस नाहीये. पुढचे केस कापले होते म्हणून अजूनच भारी वाटत होतं, मला वेगळा लुक वाटत होतो. नाहीतर एकदमच खेडवळसारखं आपलं सरसकट केस होते. असो, माझे पहिले सुद्धा बारीक केस होते पुढचे समोरचे कापलेले, पण थोडे ते जास्त वाढले होते म्हणून ह्यावेळेस मग म्हटलं चला करूया. करता करता ते खूपच कमी झाले होते. असो, इथं मी घरातले बाकीचे कामं करते. जिमवरून आल्याच्या नंतर आहे ना मी काय खाल्लंय ते तर तुम्हाला शेअर केलंयच. त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि चहा वगैरे, आता म्हणजे चहाची टायमिंग असती ना त्या टायमिंगलाच मग मला खूप असं वाटतं की चहा प्यावं. पण मी इथं नाही का म्हटलं ब्लॅक कॉफी करते, ते पुढे तुम्हाला शेअर करतेच. पण त्याच्या आधी इथं मला ना गव्हाचं पीठ आहे ना डब्यामध्ये सोडायचं होतं. डबा घासून घेतला होता आणि 2 दिवस झाले पीठ दळून आणलं, पण ते काही सोडलंच नव्हतं. सोडून ठेवते म्हणलं. जास्त काही नाही, 3 किलोच आणलं होतं. जेवढं कमी तेवढं बरं. मी काही जास्त आता चपात्या खाणार नाहीये. मला पटकनच बाजरीचं पीठ सुद्धा दळून आणावं लागणार आहे किंवा ज्वारी सुद्धा दळून आणणार आहे. हो, आता मी अजून 2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. चपातीपेक्षा आहे ना बाजरीची भाकरी बेस्ट आहे. मी आतापर्यंत तेच खाऊन वजन कमी केलेलं आहे. जास्तीत जास्त तेच खायचं. भूक लागली की बाजरीची भाकरी बरी असती, पोट पण भरतं, पचायला पण. आता जवळपास 5 वाजले होते आणि मग ह्या दरम्यानच असं वाटतं की चहा प्यावं. वातावरण एवढं मस्त झालं होतं, दिवसभर थोडा थोडा पाऊस चालूच होता. मग म्हटलं चला ब्लॅक कॉफी पिऊया. आता तुम्हाला सांगू का, जिम महिनाभर बंद होती म्हणून मग बंद म्हणजे माझी स्वतःची पर्सनल म्हणजे मी गॅप घेतला होता. मग त्या वेळात मग तेव्हापासून आहे ना ब्लॅक कॉफी प्यायला चालू केली. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं. लई कडू लागती, पण काय करणार, पर्याय नाहीये. संध्याकाळी चहा स्किप करायचं, काहीतरी पाहिजे ना तोंडाला चव म्हणून. एक तर आपल्याला सवय लागलेली असती आणि मग आपण ते सुद्धा पिलं नाही तर डोकं असं धरल्यासारखं होतं. आता मला संध्याकाळचा चहा बंद करायची अजिबात सवय म्हणजे मोडत नव्हती, पण ह्या ब्लॅक कॉफीने माझी संध्याकाळची चहाची सवय मोडलेली आहे. तसं पण मी चहा साखरेचा घेतच नाहीये, गुळाचा घेत होते. 2 टाइम गुळाचा चहा. माझ्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले त्यात तुम्हाला दिसन 2 टाइम गुळाचा चहा होता. गुळाचा काय आणि साखरेचा काय दोन्ही गोडच. पण 1 टायमिंगचा माझा चहा आता बंद झालेला आहे. इथं मी ब्लॅक कॉफी घेते संध्याकाळच्या वेळेत, म्हणजे 5-5:30ला घ्यायची. त्यावेळेत आपल्याला भूक लागते म्हणजे लागते. असो, मी तुमच्यासोबत माझं नाही का सकाळचा लंच म्हणजे दुपारचा लंच म्हणजे तेच अंडे वगैरे खाल्ले. नंतर 5 वाजता मी ही कॉफी घेतली आणि आता सकाळचं सांगते. सकाळचं सांगितलं नाही आणि दाखवलेलं पण नाहीये. तर मी सकाळी ना बेसनचं एक पोळी घेतली होती. बेसन पोळी असती ना ती घेतली होती. त्याच्यासोबत आर्यनची एक चपाती उरली होती तर ती घेतली होती आणि तेवढाच नाश्ता केला होता. तेवढं चालतंय सकाळच्या वेळेत. इथं आता बरोबर 7 वाजलेत बघा, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता मी स्वयंपाकाला लागले. मला 1 तास माझा इकडं तिकडं झाला का ते सांगते. मी लाईव्ह आले होते, कॉफी घेता घेताच मी लाईव्ह आले होते. 1 तास मी लाईव्ह घेतली जवळपास, म्हणून तेवढा वेळ झाला. थोडा इकडं तिकडं करता, दिवाबत्ती करता, झाडलोट हे करता करता 7 वाजलेत. आता मी जेवण बनवायला घेत आहे. संध्याकाळच्या वेळेत मी काय खाते ते दाखवते तुम्हाला. पण यानं जेवण करायचं असेल ना तर 7च्या आतच करायला पाहिजे. पण इथून पुढे मी बघते जेवढं लवकर होईल तेवढं करूया. आता तर स्वयंपाक करून घेते आधी. बघू शकता इथे मला आहे ना खिचडी बनवायची. त्याच्यासाठी मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली होती. जेवढे तांदूळ तेवढी डाळ घ्यायची. डाळीमध्ये तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे आणि मसूरची डाळ आहे. एवढ्या 3 डाळी घेतलेल्या आहेत. जे पातीला दिसतंय छोटं त्याच्यामध्ये धुवून तांदूळ ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथं मी कांदा चिरायला घेतलाय. आता कांदा चिरण्यासाठी आणि बाकीचे पण गोष्टी चिरण्यासाठी इथं मी कटर आणलेलं आहे. खूप भारी आहे. माझ्याकडे पहिलं होतं पण त्याचं आतलं ते तुटून गेलं होतं. भाज्या कट करण्यासाठी, कांदा कट करण्यासाठी चॉपर आहे, 1 नंबर आहे. आता ह्या वेळेस मी ते 90 रुपयाला घेऊन आले. मागच्या वेळेस जे मला भेटलं होतं ते जवळपास मला वाटतं 120ला भेटलं होतं, पण ते तुटून गेलं होतं. हे खूप गरजेचं आहे. पटकन असा बारीक कांदा होतो. आपण चाकूने तर कट करू शकतो पण एवढं बारीक नाही करू शकत ना, म्हणून हे बेस्ट आहे. आपल्याला जेव्हा पण असे धपाटे, धिरडे, डोसे बनवायचे असते तेव्हा कांदा, टोमॅटो बारीक पाहिजे असतो. ती बेस्ट आहे. ऑनलाईन सुद्धा हे भेटू शकतं, पाहिजे असेल तर घेऊ शकता. मी प्रोडक्ट टॅग करून देईन, तुम्हाला भेटून जाईन किंवा तुम्ही तुमच्या ऑफलाईन मार्केटमधून सुद्धा घेऊ शकता. खूप उपयुक्त आहे. सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. तुम्हाला पुढे पण दाखवते मी. टोमॅटो सुद्धा खूप छान असा बारीक होतो, एकसारखा होतो. पाणी वेगळं होऊन जातं आणि मस्त असं आपल्याला टोमॅटो भेटतो त्याच्यामधून खूप छान असा. एवढा बारीक तर आपल्याला चाकूने होत नाही, माझ्याच्याने होत नाही. तुम्हाला होत असेल तर ठीक आहे. मग सगळी बाकी खिचडीची जी तयारी आहे ती केली. आपल्याकडे जेवढ्या पण भाज्या आहेत, भाज्या म्हणजे वाटाणा म्हणा, थोडंसं बटाटा म्हणा, हे आपल्याला सगळं खिचडीमध्ये टाकायचंय आणि तांदूळचं प्रमाण कमी घ्यायचं आणि बाकीच्या गोष्टी जास्त असल्या पाहिजे. जशी तुम्ही खिचडी बनवता तशी सेम मी बनवते, पण माझी खिचडी बनवायचं थोडंसं वेगळं आहे. मी याच्यामध्ये लाल तिखट अजिबात टाकत नाही आणि हो, याच्यामध्ये मी तूप वापरलेलं आहे. तुपामध्ये बनवते मी. अजिबात आहे ना, तुम्ही बघितलं असेल मी तुपामध्ये बनवली. थोडंसं तूप टाकलंय, तेलाचा वापर केला नाहीये. खिचडी छान अशी बनवून घेतली आणि याच्यासोबत आहे ना थोडंसं गाजर आणि बघू शकता मठ्ठा सुद्धा घेतला होता छान असा. जर तुम्हाला माझं ना आतापासून वर्कआउट बघायचं असेल ना, किती वजन होतंय, वजन तर माझं वाढलेलं नाहीये पण कमी करायचा हा माझा प्रवास आहे.
जर तुम्हाला आवडणार असन पाहायला माझ्यासोबत वजन कमी करू शकले तर माझं मी डेली रुटीन शेअर करेन, ते माझं जिमचं असन किंवा खाण्यापिण्याचं असन तर ते सगळं शेअर करेल मी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आवडलं तर कमेंट करून सांगा कसं आहे काय आहे, किंवा तुमच्या काही गोष्टी असेल तर चला आजचा पूर्ण दिवसभरामध्ये मी काय काय केलंय वर्कआउट आणि काय खाल्लंय आणि बाकीचे कामं छोटे मोठे केले ते सगळं शेअर केलेलं आहे पुढच्या दिवसासाठी. पुढचं आजच्या पुरतं एवढंच. बाय.